हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घरच्या घरी छान असं ब्लाऊजला आरी वर्क कसं करायचं तेच तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून छान छान आयडियाज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर खूप कमी साहित्यामध्ये सुद्धा हे छान असं आपण आरी वर्क आपल्या ब्लाऊजला घरच्या घरी करू शकतो। आणि आपण जर हेच बाहेरून करून घ्यायला गेलं तर याला 500-600च्या पुढेच पैसे लागतात। कमीत कमी सिंपल जरी वर्क म्हटलं तरी 500 रुपये तर लागतातच आणि त्यानुसार रेट जे आहेत ते वाढत चालतात। पण आपण एकदम कमी साहित्यांमध्ये हे छान असं आरी वर्क करू शकतो। तर चला, त्यासाठी मी इथे बॉल चेन घेतलेली आहे, त्यानंतर ग्लू घेतलाय। तर ग्लू जो घेतलाय तो B700 ग्लू घ्यायचा। तर हा ग्लू तुम्ही जर वापरला तर तुमचं अजिबात हे चिटकवलेलं कुठलाही स्टोन असेल, मोती असेल तर ते निघणार नाही। सगळ्यात आधी मी इथे बॉल चेनचा यूज करते। तुम्ही जसं की पाहत आहात व्हिडिओमध्ये मी इथे ग्लू पूर्ण असं लावून घेतलेलं आहे। तर एक लाईन मारून घ्यायची। तर मी लाईन मारून घेतली नाही कारण ऑलरेडी ब्लाऊजवरती जी लाईन आहे तर त्याच लाईनवरती, त्याच काठांवरती मी हे वापरत आहे। जर सिंपल ब्लाऊज असेल प्लेन आणि तुम्हाला त्यावरती वर्क करायचं असेल तर त्यावरती आपल्याला नॉर्मल पेन्सिलने अशा पद्धतीने लाईन्स मारून घ्यायच्या, जेणेकरून ते प्रॉपरली येईल आणि एकदम व्यवस्थित असा आपण ग्लू त्यावर अप्लाय करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बॉल चेन चिटकून घ्यायची। जेव्हा ही बॉल चेन किंवा कुठलंही आपण काहीही चिटकवत असताना व्यवस्थित प्रॉपरली चिटकवल्यानंतर एक साधारणतः 2 मिनिटे थांबायचं आणि त्यानंतर मग ते ड्राय झालं की ते मग इकडे तिकडे हलत नाही आणि आपण ज्या जागेवरती आपल्याला चिटकवायचं आहे तिथेच ते व्यवस्थित असं बसतं। तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला इथे बॉल चेन लावून घेतलेली आहे आणि प्रॉपरली लावून जी काही साईज आहे तेवढ्याच साईजने मी इथे नंतर कट करून घेणार आहे। यामध्ये आपल्याला फॅब्रिक ग्लूसुद्धा मिळतो, पण तो ग्लू जो आहे तो वाळण्यासाठी त्याला भरपूर असा वेळ लागतो आणि हा ग्लू आहे तो सगळ्यात उत्तम आहे आणि एकदम प्रॉपरली चिटकतं, निघतसुद्धा नाही आणि वाळण्यातसुद्धा खूप लवकर वाळला जातो। तर त्यामुळे मी हा ग्लूचा वापर करते। तर हा एक छोटी जी आहे तर ती छोटी ग्लू 50 रुपयांपर्यंत आपल्याला मिळतो, म्हणजे 50 रुपये आपले ग्लूचे झाले। त्यानंतर बॉल चेन, मणी हे काही जे आहे तर हे खूप झालं, 100 रुपयांमध्ये आरामात एका ब्लाऊजला होतं। तर असं पाहायला गेलं तर एकदम 150 रुपयांमध्येच तुम्ही एका ब्लाऊजला वर्क करू शकता। जे की ब्लाऊज आपण हे 150 रुपयांमध्ये घरी वर्क केले त्या ब्लाऊजला आपल्याला बाहेर जर म्हटलं तर एक 500 ते 600 रुपये द्यावे लागतात। तर आपला पैसासुद्धा वाचतो आणि आपण केलेलं कोणतंही काम आपल्याला खूप जास्त आवडतं आणि त्यामध्ये आनंद तर वेगळा असतोच, त्याबद्दल तर काही बोलायला हरकतच नाही। कारण मी बरेच काही अशी जी काही कामे असतात ज्यामध्ये आपला पैसा तर वाचतोच पण आपल्याला आनंद पण मिळतो, अशी कामे मी तुमच्यासोबत व्हिडिओमार्फत शेअर करत असते। तर अशा पद्धतीने बॉल चेन नंतर मी इथे जे काही आहे तर ते मणी एका दोऱ्यांमध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने लाईन मारून परत सेम चिटकवून घ्यायचे। हे जे मणी आहेत तर यामध्ये पण साईज छोट्या मोठ्या असतात, सगळ्यात कमी साईजचे मी मणी घेतलेले आहेत। तर हे जे काही आहे ते आपण आपल्या आवडीनुसार मटेरियल आणून इथे लावू शकतो आणि छान अशा वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही बनवू शकता। तर मी सिंपलमध्येच दिवाळीसाठी हे आरी वर्क करत आहे। तर या दिवाळीला तुम्ही पण अशा पद्धतीने आरी वर्क करून छान असं मस्त तयार व्हा आणि एकदम दिवाळी जोरात सेलिब्रेट करा। सुरुवातीला मी इथे ब्लाऊजच्या स्लीव्ज आहेत तर त्या मी इथे छान असं बनवून घेत आहे। तर आता इथे नंतर चेक करायचं की आपल्याला कशी डिझाईन पाहिजे। तुम्हाला गुगलवरती सर्च केला तर भरपूर अशा आरी वर्कच्या डिझाईन मिळतील, त्या डिझाईन पाहून तुम्ही तुमच्या आयडिया घेऊ शकता किंवा तुम्हाला जर मग वाटत असेल स्वतःच्या काही आयडिया किंवा आपल्याला असं पाहिजे आपण आपलंसुद्धा काही याच्यामध्ये ॲडिशनल ॲड करू शकतो।
तर आता मी इथं खालची साईड बनवून घेतलेली आहे स्लीवची, आणि जी काठ आहेत तर त्याची वरची साईडसुद्धा आता मला सेम तशीच बनवायची आहे. तर त्यासाठीचंच माझं इथे सेम तसंच काम चालू आहे. ज्या पद्धतीने मी एक सुरुवातीला बॉल चेन, त्यानंतर मणीची एक लाईन आणि त्यानंतर बॉल चेन लावलेली आहे, त्याच पद्धतीने मी इथे सेकंड पण तसंच लावत आहे. तर त्या साईडचे मी इथे आधी बॉल चेन कट करून घेतली आणि त्यानंतर आता हे व्यवस्थित असं ग्लू लावून त्यानंतर हे स्टिक करून घेत आहे. तर आपल्याकडे व्यवस्थित असं म्हणजे जी रिंग असते तर ती रिंग नसते, त्यामुळे मी इथे जो आपला स्टडीसाठीचा जो हा पॅड आहे तर तो वापरत असते. म्हणजे फिट करायचं असेल तर तुम्ही एका साईडला फिट करू शकता आणि असं एका हाताने ओढून त्याला व्यवस्थित असं लावू शकता, जेणेकरून ते व्यवस्थित प्रॉपरली लागत जाईल. किंवा जर तसं वाटत असेल तुम्हाला तर आपला हात ब्लाऊजचा जो हात आहे तर त्याच्यामध्ये घालायचा आणि 5ही बोटे अशी थोडेसे लांब करून टाईट करून घ्यायचं आणि त्यानंतर लावायचं, आता जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि ग्लूसोबतच तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल की हे निघेल वगैरे, तसं तर हे निघत नाही. मी स्वतः वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करत आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की अजून आपल्याला हे पॅक हवं आहे, निघलं नाही पाहिजे, तर त्यासाठी जे मणी असतात तर ते अशा पद्धतीने वळून तुम्ही अशा प्रकारे सुई दोऱ्यांचा वापर करून ते व्यवस्थित असं जेवढी साईज आहे त्या साईजला घेऊनच अशा प्रकारे इथे फिट करू शकता. म्हणजे हे तर कधीच प्रॉपरली निघत नाहीत. आणि याच्या आधी पण तुम्ही म्हणजे याच्यावरती ग्लू लावायचा आणि त्यानंतर हे व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचं, जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी मण्यांचा वापर करून कशा पद्धतीने करत आहे. तर ग्लू प्लस तुम्ही हे स्टिचिंग दोन्ही करू शकता. सुरुवातीला तुम्ही ग्लू लावून त्यावरती हे पूर्ण मणी असे स्टिक करून घ्यायचे एका दोरीमध्ये वळून, आणि वाटलं तर त्यानंतर सुद्धा तुम्ही सुईधारेने याला पूर्ण असं प्रॉपरली फिट करून घेऊ शकता, जेणेकरून ते निघणार नाही. म्हणजे 2-3 प्रकारांमध्ये तुम्ही सुईदोऱ्यांचा वापर करून हे प्रॉपरली फिट करून घेऊ शकता. पण मी हे काही ठिकाणीच असं वापरलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे सांगण्यात येईल की अशा पद्धतीने पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण मी जास्त करून तर नॉर्मली जो ग्लू आहे तो वापरूनच केलेला आहे. पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असतील मण्यांचे जे काही आहेत तर ते छोटे छोटे असे आपल्याला पॅकेट मिळतात. एक 15 रुपयाला पॅकेट मिळतं, तर ते पॅकेट आणायचे आणि अशा पद्धतीने मी इथे पूर्ण स्टिच करून घेत आहे. तर ते पॅकेट 15ला एक मिळतं, म्हणजे एक 3-4 पॅकेट जरी आणले तरी ब्लाऊजला भरपूर होतात. आणि बॉल चेन किती आपल्याला 4-5 मीटर जी काही लागेल तर तेवढी आणायची. म्हणजे बॉल चेन असते तर ती 10 रुपये मीटर आहे. तर डायरेक्टली बंडल असेल तर एखादं बंडलसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता माझं स्लीवचं जे आहे तर ते फायनल लुक कसं आहे तुम्हाला ते पुढे दिसेलच. तर आता बॅक नेकसाठी सुद्धा मी अशा पद्धतीने करत आहे. तर तुम्हाला मी जसं की सांगितलं पलीकडच्या साईडला मी पॅडला ब्लाऊज फिटिंग केलेला आहे आणि त्याची जी काही एक स्लीव्ज आहे तर ती इथे वरच्या साईडने अशी फिट करून घेतली, जेणे हे प्रॉपरली टाईट राहील आणि व्यवस्थित असं जे काही आहे तर ते आपलं ग्लू लावून आपण याला चिटकवू शकतो. तर फिटिंगमध्ये राहण्यासाठी आणि व्यवस्थित प्रॉपरली चिटकवण्यासाठी अशा पद्धतीने आपण याचा पॅडचा वापर करू शकतो. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, या दिवाळीलाच काय आता लग्नसराईसुद्धा आहे, तर लग्नसराईमध्ये सुद्धा तुम्ही छान छान असं ब्लाऊजला आरी वर्क करून लग्नामध्ये सुद्धा मिरवू शकता. तर ही माझी आयडिया कशी वाटते, तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्हीसुद्धा वेळ न घालवता पटकन तयारीला लागा आणि कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त असं ब्लाऊजवर आरी वर्क करा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता बुट्टा असेल तर तो कसा लावायचा, तर तेच इथे आता पाहायला मिळेल. नॉर्मली आपण लाइनिंग वगैरे सिंपल असतात, आपण एक लाईन करून त्यावरती नंतर असे मणी किंवा बॉल चेन लावू शकतो.
पण आता बुट्टा बनवण्यासाठी मी इथे आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तो बनवायचा आणि कुठे कुठे लावायचा. तर तशी मी ते खडूने जी आहे ती मार्किंग करून घेतलेली आहे. नॉर्मल कुठलाही चॉक घेऊन तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करायची आणि त्यावरती मग बुट्टा लावायचा. तर आता वेगवेगळे स्टोनसुद्धा मिळतात छोटे छोटे, तर ते स्टोनचा मी इथे सुरुवातीला वापर करते. स्टोन जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी असे लावून घ्यायचे आणि त्याच्या साईडला मी नंतर जे मगाशीचे मणी वापरलेले आहेत छोट्या साईजचे, तर त्याच मण्यांचा वापरून इथे साईडने मी पूर्ण गोल राऊंड करून घ्यायचा. मगाशी जसं सांगितलं की त्यानुसारच आपल्याला हे प्रत्येक सुईदोऱ्यांमध्ये वळून घ्यायचं आणि त्यानंतर असं याच्या भोवतीच गोल राऊंड करून घ्यायचा. हा पण तुम्ही स्टिच करू शकता किंवा नॉर्मली चिटकवला तरी पण चालतो. हे छोट्या साईजचे जे मी स्टोन लावत आहे तर ते एक 20 रुपयाला पॅकेट मिळतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 असे स्टोन मिळतात. तर खूप झालं तरी तुमचं सामान म्हटलं तरी 150 रुपयांमध्ये होतं, म्हणजे 200 ते 250 रुपयांमध्ये तर एकदम फुल वर्कसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. तर आता मी तुम्हाला माझं जे काही ब्लाऊजचं वर्क आहे तर ते तुम्हाला अजून पुढे डिटेलमध्ये दिसेलच. तर अशा पद्धतीने मी पूर्ण जे काही आहे तर ते व्यवस्थित असं लावून घेते आणि त्याभोवती आता मणी लावून घेणार आहे. तर ते तुम्हाला आता पुढे डिटेल जे काही लुक असेल तर ते दिसणारच. एक 5 मिनिट मी थांबत असते जेणेकरून हे प्रॉपरली चिटकलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करायला घेते. तर प्रत्येक वेळेला तुम्ही कोणतंही मटेरियल वापरलं जेव्हा ते चिटकवलं तर त्यानंतर एक 2 मिनिट फक्त थांबा आणि त्यानंतर तुम्ही हे लगेच नेक्स्ट जे काही आहे तर ते करायला घेऊ शकता. तर आता इथे जे आहे तर मी दोऱ्यांचा वापर नाही करायचा आहे जास्त, त्यामुळे मी आधी थोडंसं चिटकवून घेतलं आणि त्यानंतर मी हळूच दोरा नंतर हा काढून घेणार आहे. तर फायनल हा जो आहे तो हा स्लीव्ज तुम्हाला आता पाहायला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे माझं ब्लाऊजचा जो काही आहे तर तो फायनल लुक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर लगेच पटापट तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.